संचालक जगन्नाथ शेठ काळे यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। बिनशर्त उचलून आणि आपल्या बरोबर प्रचाराला सुरुवात केली, कारण विरोधकाला दुसरं काहीच उरलेलं नाही। आपल्याकडे या जिल्ह्याचे खासदार हे विकास पुरुष आहे, विलास बापू सुद्धा रात्रंदिवस या मतदारसंघामध्ये फिरत आहे। विश्वास भैया सुद्धा फुलंब्री असो संभाजीनगर असो थांबत नाही। मार्केट कमिटीचे माजी सभापती व देवगिरी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शेठ हे सुद्धा या दोन्ही तालुक्यामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहे। कारण साहेब समोरवाल्याजवळ विकासाचा मुद्दा नाही, त्यांच्याकडे एकच मुद्दा आहे, फक्त जातीवाद जातीवाद हिंदू मुस्लिम। पण मी तुम्हाला विनंती करतो, या भारतीय जनता पार्टीजवळ विकास काहीच नाही राहिलेला आहे। त्याला म्हणा विकास कसा होतो हे बनगाला जाऊन बघा, काळे साहेबांच्या आणि विलास बापूच्या नेतृत्वाखाली मी कसा विकास केला ते बघा। वरतडी ते बनगाव या नदीवरचा केटीवर आणि त्यावर जाणारा पूल आपण केला, 4 सिमेंटी बंधारे केले। कब्रस्तानचा साहेब बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता, 50 वर्षापासून तिथून मधून रस्ता होता, काळे साहेबांच्या आणि विलास बापूच्या मार्गदर्शनाखाली तो आपण बाजूला केला। मागच्या 10 वर्षापासून मी गावचा सरपंच आहे। जे शब्द दिला वचन दिला ते मी पाळलं, जे काम सांगितलं ते केलं। मस्जिदचा असो मंदिराचा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा असो, फक्त काँग्रेस एक असा पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे आणि विकासाला घेऊन चालणार आहे। जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ सुनीताताई, करमाड पंचायत समिती गणाच्या उमेदवार कोरडेताई व वरुड पंचायत समिती गणाचा मी स्वतः उमेदवार। परत एकदा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, येत्या 7 तारखेला पंजा या निशाणी समोरून बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा एवढी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, वालेकुम सलाम। घेऊन जा मग बटन दाबा। हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। केंद्राने बाहेर राज्यातून बाहेर देशातून आपल्याला युरिया मागायला पाहिजे होता, खरीपाच्या वेळेला आणि रब्बीच्या वेळेला युरिया आला नाही। जास्त पैसे गेले कोणाचे? शेतकऱ्याचे। कापूस आपण जिनीवर घेऊन गेलो, 14 क्विंटलच्या वर घेत नाही का? आता म्हणले एवढा कसा काय पिकवला? अरे किती माल पिकवावा यालाही मर्यादा आहे का? मक्का पहिल्यांदा आपल्याकडे होती तेव्हा 1200, आता व्यापाऱ्यांनी खरेदी करून टाकली, झाली 1800। सोयाबीनची तीच परिस्थिती। एकीकडे शेतीमालाला भाव नाही, दुसरीकडे युरियाच्या किमती वाढून दिल्या। अशा परिस्थितीमध्ये आपण जर का परत विचार केला की नाही त्यांना मतदान देऊ, तर लोक काय म्हणतील? आम्ही ते सरकार काय म्हणाल भारतीय जनता पक्षाचं आम्ही करू लागलो तेच बरोबर आहे। लोक तर धकू लागले। नाराजी व्यक्त करायचा दिवस येणारी 7 तारीख, या सरकारवरची नाराजी व्यक्त करायचा दिवस कोणता आहे? ते 7 फेब्रुवारी आहे। ही नाराजी जर व्यक्त केली तर त्यांना कळेल लोकांनी आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाडलं आणि म्हणून आता आपल्याला खताचे भाव खाली आणावे लागेल। आपली कापसाची खरेदी 14 क्विंटलहून 28 क्विंटलहून न्यावं लागेल। ते कधी करतील? तुमच्या हातात आहे ना ती ताकद, मग ती कधी वापरणार आहे आपण? यांच्यावर नाराजी व्यक्त करायची ताकद तुमच्या हातात आहे आणि ती नाराजी व्यक्त करायची तारीख 7 तारीख आहे। त्या 7 तारखेला तुम्हाला ती नाराजी व्यक्त करावी लागेल। म्हणून मी आपल्याला म्हटलं आपल्याला मतदान त्यांना करण्याची गरज आहे। अजूनही तात्यासारखे दादासारखी माणसं भेटल्यावर सांगतात आमच्या उरुडच्या जालना रोड पर्यंत जो उरुड पाटीवर रस्ता जातो त्याचं काय झालं, त्याच्यावर विचार करा। कोणी म्हणाल तात्या म्हातारे झाले, दादा म्हातारे झाले, अजूनही कामाची चुणूक आहे। माझ्याकडून पत्र घेतलं, इंजिनियरला नेऊन दिलं, त्या रस्त्याला नंबर नाही, नंबर काढायला प्रयत्न केले, नंबर लवकरात लवकर मिळाला की तो रस्ता करण्याची भूमिका आपण घेतली। मला सांगायचं तात्पर्य हे की अजूनही काम विकास कामावर फक्त काँग्रेस जिवंत आहे। विलास बापूने सांगितलं की आपण पंचायत समितीला गेलो, विधानसभेला गेलो, लोकसभेला गेलो आणि विकास कामाचा एकमेव अजेंडा आपला आहे। मला सांगा भारतीय जनता पक्षासारखा आपला अजेंडा आहे का?
माणसात माणसं ठेवायची नाही, चुलत्यात पुतण्या ठेवायचा नाही, पक्षात पक्ष ठेवायचा नाही, एका पक्षाचे 2 तुकडे करायचे, राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2, आणि राहिला प्रश्न जाती धर्मामध्ये सुद्धा तेढ निर्माण करायची, हिंदू विरुद्ध मुस्लिमाला भडकवायचं, दलित विरुद्ध मुस्लिम सवर्णाला भडकवायचं, ओबीसीच्या विरुद्ध मराठा, विजयंतीच्या विरुद्ध आदिवासी, या जाती जातीमध्ये भांडणं करा, धर्माधर्मात भांडणं करा, पक्षात भांडणं करा, आणि मी माझी खुर्ची मात्र शाबूत ठेवतो मुंबईला आणि दिल्लीला. हा धंदा या भारतीय जनता पक्षाने लावलाय. आपल्याला सुद्धा काळजी घ्यावी लागेल की कुठं आपण सहज म्हणून जाऊ नाही, आपली लई चांगली परिस्थिती करमाड सर्कलची आणि काय काम करायची गरज नाही, सीट तर आजच निवडून आलेल्या आहे. आपल्याकडे ही लई पद्धत आहे सुधीर भाऊ. भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून सरकार आहे. लोक या सरकारला बदललेले आहे. सामान्य माणूस, शेतकरी माणूस आज या सरकारमुळं परेशान आहे. 500ची गुन्हेची आज 1800 रुपयाला झाली आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या शेतकऱ्याच्या निवडणुका आहे, गावाशी निगडीत निवडणुका आहे, गावाच्या विकासाच्या निवडणुका आहे. या सरकारने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळं आज शेतकरी परेशान आहे. आणि आजची स्थिती अशी झाली या करमाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि वरुड पंचायत समितीमध्ये, आम्ही ज्या ज्यावेळेस गावात जातो ते शेतकऱ्याचा मतदाराचा होऊन आम्हाला प्रतिसाद आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला हे लोक 100% मतदान करून 9 तारखेला हा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सुरुवात? आम्ही गावातली ड्रेनेज लाईन असो, जिल्हा परिषदची शाळा असो, पाण्याचा ज्या गावामध्ये पाणी नसन तिथं आम्ही पाण्यासाठी काम करणार. आज माझं छोटंसं गाव आहे बनगाव. मी 10 वर्षापासून तिथं सरपंच आहे. सरपंच असताना मी साऱ्या गावामध्ये 10 वर्षापासून विकास काम केले. तुमचे ड्रेनेज लाईन असन, रोड असन, नदीवरती सिमेंट बंधारे असतील, कब्रस्तानच्या कंपाऊंड वॉलचा विषय असन, असे संपूर्ण काम मी आज त्या गावामध्ये मार्गी लावले आणि एक तालुक्यामध्ये मॉडेल असं गाव केलं आहे. त्यामुळे या माझ्या कामाची पावती म्हणून महाविकास आघाडीची मला उमेदवारी मिळाली व त्या कामामुळे माझा विजय हा निश्चित आहे. तसंच माझ्या गावाचं जे काम केलं ते मी या पंचायत समिती गणामध्ये सुद्धा काम करणार आहे. त्यामुळे लोकांची माझ्याकडं अपेक्षा आहे की आपल्याला काम करणारा माणूस मिळाला आणि मला 100% अपेक्षा आहे की मी येणाऱ्या 7 तारखेला मला लोक मतं करून 9 तारखेला विजय हा आमचा 100% आहे. माझं विजन तेच आहे, प्रत्येक गावामध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, जे शाळा आहे शाळा व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपल्या मुलाचे शिक्षण झालं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तेच. आपले मुलं आज जर घडले तर उद्या कोणी उद्योगपती होणार, कोणी डॉक्टर होणार, कोणी वकील होणार. कारण आज जिल्हा परिषदची शाळा हीच एक आपल्या शेतकऱ्यासाठी परवडणारी. दुसऱ्या शाळा बघा, आज त्यांची लाख रुपये फीस आहे, पण जिल्हा परिषद शाळेसारखं शिक्षण नाही. फक्त त्या शाळेवर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि माझी तीच अपेक्षा आहे. आज माझी बनगावची शाळा आहे, तालुक्यामध्ये तिचा आज पहिला नंबर आलेला आहे. आम्ही ते बक्षीससुद्धा घेतलेलं आहे आणि हीच अपेक्षा आहे मला की प्रत्येक माझ्या वरुड पंचायत समिती गणामध्ये प्रत्येक गावातली शाळा ही सुंदर शाळा, तिथला विद्यार्थी हा चांगल्या क्वालिटीचा तयार झाला पाहिजे. उद्या तो डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, वकील होऊ शकतो, कोणी माझ्यासारखा सरपंच होऊ शकतो. अशीच ही माझी या काम करण्याची उमेद आहे आणि ते काम मी करणार आहे. काय आव्हान करसान? मी जनतेला तेच आव्हान करणार आहे, मला निवडून द्या, मी तुमचा विकास 100% करणार. कारण बनगाव आणि वर्दळीची जी नदी आहे त्या नदीवरती मी आज 4 मोठे सिमेंटी बंधारे केले. वर्दळी आणि बनगावच्या रस्त्याचा त्या नदीवरती एक केटीवर करून त्याला पूल केला. त्यामुळं त्या लोकांची आज जाण्या येण्याचा प्रश्न सुटला आणि ते लोक स्वतःहून म्हणू लागले की आम्हाला असा विकास करणारा माणूस पाहिजे आणि आम्ही त्यांना मतदान करणार. जसे जरी MIDC पण आले, आपण MIDC त्याच्यामध्ये भरपूर लोक बेरोजगार झालेले मुलं, काय याच्यासाठी काय करणार? MIDCचा प्रश्न सुद्धा आहे. कारण त्यांनी आपल्याकडच्या मुलांना
त्या कंपनीमध्ये लावत नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही काय असन वरच्या या जिल्ह्याचे खासदार काळेसाहेब यांच्याकडून तो प्रयत्न करून आपल्या मुलांना तिथं कशी नोकरी लागेल, परत विलास बापू अवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन तिथं किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीच्या आहे, ते सुद्धा आम्ही ते प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त राजकारण करतं आणि बाकी सुरक्षितेकडे त्यांचं लक्ष नाही. आज त्या गृहमंत्र्याचं सुद्धा याच्याकडे लक्ष नसल्यामुळं हे पोलीस खातं बदनाम होत चाललेलं आहे. लाडके बहिणीचा काही परिणाम आहे का? काय म्हणणं आहे लाडक्या बहिणी? नाही, लाडक्या बहिणीचं हे एक चॉकलेट दिलेलं आहे त्यांनी, फक्त मताच्या लालची रोटी. उद्या कधीतरी ते बंद करू शकतात आणि लाडकी बहीण ही जास्त दिवस चालणार नाही. त्याच्यामुळं बाकी विकास कामं घडलेले गावामध्ये तुम्हाला विकास करता येत नाही. आज बरेचसे गुत्तेदार असे कॉन्ट्रॅक्टर काम करून बसले, त्यांना आज आत्महत्या करण्याची पाळी आली. बनगावचा आहे आणि बनगावचे सरपंच भास्करराव मुर्मे पाटील हे सध्या पंचायत समितीचे उमेदवार आहे वरुडगंजमधून. नानांनी बनगावमध्ये असा विकास केला तर बनगाव हे गाव पाहण्यासारखं आहे. तुम्ही बघितलं असेल गाव. नानांनी ड्रेनेज लाईन केली, शाळा केली आणि घाटी केली, गावातला पूर्ण विकास होईल. पाण्याची टाकी, नळ, हे सारे लगे कब्रस्तानचं काम केलं नानांनी. मुस्लिम समाजाचा, नाना हे मराठी समाजाचे, पण पूर्ण कब्रस्तान असं केलं त्यांनी. लयत गेट सारं ओके लगे, वाडी वस्तीमध्ये सारे कामं होईल. मठामध्ये बनगावमध्ये जे विकास झालेले आहे तेच आव्हान करणार आहे. कारण की जनताला सांगायची गरज नाही. कारण की भास्करराव नाना हे पहिल्यापासून जनतेमध्ये राहते. हे कामाची माणसं आहे. यांनी गावाचा भरपूर विकास केलेला आहे. वडका असेल, वडझडी असेल, ह्या लोकांनी भरपूर यांना पाठिंबा दिलेला आहे. यांचं ज्या बनगावमध्ये कार्यकृती काम झालेलं आहे हे असंच पुढे 5 वर्षी पूर्ण हे काम करतील आणि असेच यांच्याशी पाठीशी भरभरून लोकांनी, मागाई जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या लोकांनी भरपूर पद्धतीने निवडून दिलेलं होतं. तसं आताही ह्या पद्धतीने त्यांना निवडून देतील अशी गवाही देतो. सदस्य आहे आमच्या वरझडी ग्रामपंचायतमध्ये नाना पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी जे उमेदवार आहेत यांच्या मार्गदर्शनाने अनेक विकास कामं झालेले आहेत. वरझडी आणि बनगाव हे दोन्ही गाव शेजारी असल्यामुळे नानांनी जो काम केलेलं आहे यामुळे आमच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायी ठरलेले आहे. नानाला आम्ही यावेळेस निवडून देऊन आमच्या ज्या गावाच्या समस्या आहेत त्या निश्चितपणे नाना 100% सोडवतील यावर आम्हाला विश्वास आहे. कारण नानाने जे 10 वर्षामध्ये ते गावामध्ये काम करून दाखवलेलं आहे त्यांचा आम्हाला फायदा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावाची पण आम्हाला अशी प्रगती आणि बांधणी करायची. यासाठी नानाचं आम्हाला सहकार्य हवे आणि वरझडी गावातून जास्तीत जास्त आम्ही मतांनी नानाला निवडून देणार आहेत. कारण वरझडी गाव हे यापूर्वीही काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि यावेळेससुद्धा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी नानाला आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना यांना या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि काँग्रेस हा पक्ष तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि ह्या उमेदवारावर आम्हाला 100% विश्वास आहे. जे उमेदवार डॉक्टर काळेसाहेबांनी दिलेले निश्चितपणे सर्व उमेदवार चांगले दिले, यामुळे आम्हाला उत्साह वाढलेला आहे आणि काँग्रेस 100% या ठिकाणी निवडून येईल. 3 उमेदवार निवडून येतील यात कुठलेही तीळ मात्र शंका नाही. या ठिकाणी एवढेच मी सांगेन. तुमचं नाव सांगा. माझं नाव रमेश राठोड, वरझडी ग्रामपंचायत सदस्य.